मराठी, आवाज जनसामान्यांचा। देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार असून त्यांना खाली खेचलं पाहिजे, कारण हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असून शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतीमालाला भाव देत नाही। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची ताकद काय असते ते या राज्यकर्त्यांना दाखवून देण्याची गरज आहे। म्हणून डोळ्यात तेल घालून शेतकरी संघटनेचं काम करा आणि या भाजप सरकारला खाली खेचा, असा घणाघात पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कोलते यांनी केलाय। पहा कोलते काय म्हणाले। नमस्कार। डॉक्टर चंद्रकांत कोलते, माजी जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रीय जनहित परिषद आणि गाथा परिवार या संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतोय। वैद्यकीय क्षेत्रातही काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना शेतीशी ही नाळ जोडलेली आहे। आणि आज या ठिकाणी मुख्य येण्याचं कारण असं की आता दादांनी सांगितलं, बऱ्याच सविस्तरपणे सांगितलं की शेतकरी आत्महत्या का करतोय। या ठिकाणी येण्याचं मुख्य कारण असं की आज शेतकरी आत्महत्या करतोय आणि हा शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारचं याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय। ही भयानक वस्तुस्थिती आहे। शेतकऱ्याच्या बरोबर सरकार हे शत्रूसारखं वागतंय, हे आम्ही या ठिकाणी बघतोय। शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी, न्याय हक्क मागण्यासाठी त्याला आत्महत्या कराव्या लागतात। किती भयानक गोष्ट आहे। आणि मग याची कारण आता दादांनी सविस्तरपणे सांगितले, त्या खोलात मी जाणार नाही, परंतु ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत। मित्रांनो, माझ्या पत्रकार बंधूंना विनंती आहे माझी, या शेतकऱ्या अडचणी, शेतकऱ्यांच्या प्रश्न, शेतकऱ्यांच्या भावना, त्याला वाचा फोडण्याचं काम, खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम तुम्ही करत आहात। परंतु अलीकडच्या काळात काय होतंय, शेतकरी सगळ्या बाजूने दुर्लक्ष होत चाललेलं आहे। शासन तर दुर्लक्ष करतच आहे, परंतु एखादी घटना घडली की आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली की त्याची बातमी दादा फक्त पेपरच्या एखाद्या कोपऱ्यात येते आणि एखादा घटना घडली, ऍक्सिडेंट झाला तर ते भलं हेडलाईन मोठ्या याच्यात येतं। हे असं का होतं, ही माझी आपल्याला एक विनंती आहे। तर शेतकऱ्यांच्या भावना, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे, तरच न्याय मिळू शकेल। आज परिस्थिती अशी आहे, शासनाला चांगल्या भाषेत सांगून प्रयत्न आपण सगळे करत आहोत, परंतु चांगली भाषाच कळत नाहीये। जाणून बुजून दुर्लक्ष करत आलेले आहेत। शेतकऱ्याला जर चांगला भाव मिळाला, हमी भाव मिळाला, शेतकऱ्याला सुखी होईल, संपन्न होईल आणि तो सत्यावर उद्या येईल। आणि या भीतीपोटी शेतकरी हा गाडला गेला पाहिजे। शेतकऱ्यांना हमी भाव दिला गेला नाही पाहिजे। शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारच्या सुविधा देता कामा नये। आणि हा शेतकरी जर संपला तर राज्य करायला आम्ही मोकळे आहोत, ही खरी भावना आहे। याच्या पाठीमागं फार मोठं राजकारण आहे। तुम्हाला आम्हाला एक वेगळं भासवलं जात आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र वेगळं केलं जाते। आणि सगळ्यात शेतकऱ्याच्या विरोधातला आतापर्यंत अपयशी सरकार, विरोधाचं सरकार कोण असेल तर देवेंद्र फडणवीस सरकार आहे। बारकाईने विचार करा मित्रांनो, डोळे उघडा, बघा नीट, ऐका नीट की काय चाललंय, हे काय होतंय। हे आज आमच्या आया बहिणी, लाडकी बहीण योजना, एकच उदाहरण सांगतो, लाडकी बहीण योजनेचा पैसा निवडणुकीसाठी वापरला, तुमच्या आमच्या जिल्ह्याला टॅक्स रूपाने जमा झालेला पैसा हा सगळा मतदानासाठी वापरला। त्याच्यातही सरकारने चोरी केलेली 4,900 कोटी रुपयांची चोरी सरकारने केलेली आहे। हे सरकारचेच आकडे आहेत बरं का, हे माझे नाही सांगत। भयानक परिस्थिती आहे। आणि मग हे असं होत असताना आमच्या भाया बहिणींची ही फार मोठ्या प्रमाणात लूट होते, हे आपण बघत राहायचंय का? दुसरं असं, आया बहिणींची इज्जत आमची रस्त्यावर लुटली जाते। काय करते पोलीस खातं, काय संरक्षण देतंय, काय करतायत आमदार? ज्या सभागृहामध्ये आमदार असतील, खासदार असतील, आमच्या जनतेला न्याय देऊ, आमच्या जनतेचं संरक्षण करू ही शपथ त्या ठिकाणी घेतात आणि ते मारामारी करतायत, शिवीगाळ करतायत। आपण सगळे बघत आहोत कुठं नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र, काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये। भयानक परिस्थिती निर्माण झालेली, अशा अनेक उदाहरणं आहेत। शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, तो त्याचं बिल
म्हणजे व्याज बँकांचं कर्ज माफ करण्यासाठी आज मागणी करतोय। दुसरं असं की आज काही गोष्टी व्यापाऱ्यांची कर्ज माफ केली जातात, उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात। कुठल्या उद्योगपतींनी रस्त्यावर आलाय, आंदोलन केलंय आणि कर्ज माफ करा म्हणून म्हटलेलं आहे, पण काही न करता त्यांची कर्ज माफ केली जातात। आमच्या शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जात नाहीत। नको त्या गोष्टीकडे शेतकऱ्यांचा पैसा द्यायला पैसा नाही आणि नको त्या गोष्टीकडे खर्च करायला पैसा आहे। शक्तीपीठ महामार्ग कुठल्या आमदारांनी मागणी केली हो, आम्हाला तिथं रस्ता झाला पाहिजे। कुठल्या गावातल्या लोकांनी मागणी केली। आज लाखो करोडो रुपयांचा खर्च त्या ठिकाणी तो रस्ता करण्यासाठी शासनाकडे पैसे आहेत, परंतु आमच्या गोरगरीब शेतकऱ्याकडे कुठलाही त्याचा कर्जमाफ करायला पैसे नाहीत। अशा प्रकारचा हा दुजाभाव एक जाणीवपूर्वक केला जातोय। आणि म्हणून मित्रांनो, मला शेवटचं हेच सांगायचं आहे की जागे व्हा। हा जो अन्याय होतोय, या अन्यायाविरुद्ध आपल्याला रस्त्यावर यावं लागेल, वाचा फोडावी लागेल। आणि आता 6व्या टप्प्यात आलेले आहे, निवडणुका जवळ आलेल्या आहेत। लोकशाहीने, राज्यघटनेने तुम्हाला आम्हाला एकच हत्यार दिलेलं आहे, मतदानाचा आहे। आणि म्हणून उद्या होणाऱ्या निवडणुकामध्ये आज आपण या सगळ्या राज्यकर्त्यांना आपण त्यांची जागा दाखवली पाहिजे। मी स्पष्ट आरोप करतो, बीजेपी सरकारला खेचल्याशिवाय तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाही। म्हणून आलेल्या निवडणुकांमध्ये आपण रस्त्यावर उतरून कुठलाही आमदार असो, कोणी येऊ द्या गावामध्ये, त्याला जाब विचारायची ताकद तुमच्या आमच्यामध्ये असली पाहिजे, ही मला कळकळीची विनंती करायची आहे। मित्र, सरळ सांगून कळत नाही। एक मुद्दा सांगतो माझ्या बाबतीतला, की माझ्या वाघोली परिसरामधले 4-5 गावांची शेती 4,500 एकर शेतकऱ्याला न विचारता त्याच्यावर एसीडचे शिक्के पडले, ते ताब्यात घेतली होती। आम्हाला न विचारता कुठल्या नोटिसा पाठवल्या नाहीत, आम्हाला काही आमचं म्हणणं ऐकलं नाही आणि त्याच्यावर डायरेक्ट एसीडचे शिक्के। मित्रांनो, तुम्हाला सांगतो, या आलेल्या सगळ्या अधिकारी असतील, ज्याला आमच्या जमिनी दिल्या गेल्या होत्या, दादा आम्ही त्यांना रस्त्यावर मारलं, त्यांना साधी भाषेत सांगून कळत नाही। आणि मित्रांनो, आता ती वेळ आलेली आहे आणि मग ते अधिकाऱ्यांना मारलं, त्या ज्याला आमच्या जागा दिल्या होत्या, आमच्या विरोधात आमचा आमदार होते, कलेक्टर होते, तथाकथित जमिनीचे व्यवहार करणारे गुंड होते, परंतु ठोकून काढले। कलेक्टर बरोबर माझा वाद झाला। कलेक्टर म्हणजे कोणासमोर आवाज चढून बोलतोय? अरे, आमच्या आईला विकायचे अधिकार दिले कोणी तुम्हाला? फौजदारी गुन्हा तुमच्यावर दाखल करेल। हे सांगायचं कारण एवढंच आहे की ही भाषा वापरली तीच कळते, चांगल्या भाषेत सांगून शासकीय अधिकारी असेल, शासनाला कळत नाही। म्हणून मित्रांनो, आता आलेल्या निवडणुकामध्ये आपल्याला डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे। शेतकऱ्याची ताकद काय असते हे आता दाखवून द्यावं लागेल। म्हणून सगळ्यांना विनंती आहे, पत्रकार बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे की आपण शेतकऱ्यांच्या मागणीला आपण न्याय द्या, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, भिगवण, इंदापूर।